नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, एकनाथ शिंदे. विविध मागण्यांसाठी नरेश म्हस्के यांनी वेधलं रेल्वे मंत्र्यांचं लक्ष. आणि ठाणे शहरात साचले कचऱ्याचे ढीग, काँग्रेसनं दिला आंदोलनाचा इशारा. क्रूरकर्मा औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस अमानुष छळ केला. औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरू असलेली आंदोलनं ही जनभावना आहे. औरंगजेब महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. देशातील सच्चा मुसलमान देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणार नाही. मात्र विरोधकांचा औरंगजेबाचं नातेवाईक लागतो का? औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी, अशी घरमरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधान भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी 40 दिवस औरंगजेबानं अगणित अत्याचार केले. मात्र तरीही त्यांच्यापुढे संभाजी महाराज चुकले नाहीत. देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं. त्यामुळे औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा अशी लोकांची भावना आहे, असं शिंदे म्हणाले. या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा कलंक पुसण्यात आला. तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंगजेबाचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले, असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय. त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील. पोलीस कुणालाही सोडणार नाहीत, कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन देखील मी करतो. शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे, कायदा सुव्यवस्था राखायचं आहे. आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं भूमिका सरकारची आहे. परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे. ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नख छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची सालटी सोडली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं. औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं. हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता. आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जातं. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडलेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशनादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी. दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी. कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा. कल्याण पुणे लोकल करावी. दिवा वसई लोकल सेवा वाढवावी. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात, अशा आणि प्रवाशांना अनेक सोयीसुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्यात. भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही, तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे.
एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे, कारण आजपासून सुमारे 172 वर्षापूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे. आता 170 वर्षांनंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडरसी टनेल म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झालंय. हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ 5 देशांकडे होतं, पण आता भारतही त्या यादीत सामील झालाय. हे शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे. त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं. ठाणे शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडांवर टाकला जातो. परंतु सीपी तलाव इथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यांवर तसंच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत. सीपी तलाव इथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्यानं तयार झालेल्या कचऱ्याचे भले मोठे डोंगर, त्याची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे तिथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्यानं करतायत. परंतु पालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे पालिकेला स्वतःची कचराभूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलाय. यावेळेला ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, रवी कोळी, महेंद्र म्हात्रे देखील उपस्थित होते. पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे राहिल्यास पालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळेला देण्यात आलाय. अजिबात मी असं म्हणणार नाही. प्रशासनाची याच्यामध्ये काही चूक नाही. जे प्रशासक बसले गेलेले आहेत त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी करायला दिलेली आहे. हे प्रशासक बसण्याआधी सगळा पैसा संपलेला आहे. त्यांना कसरत करावी लागते. उलट या प्रशासकांना आत्ताचे आयुक्त आहेत सौरभराव किंवा त्याच्या आधी बांगर लोकांचे पगार द्यायचे, पाणी बिल भरायचे, त्यांना बिचाऱ्यांना कसरत करावी लागते. यांनी संपूर्णपणे ठाणं लुटून नेलेलं आहे. एकीकडे तिकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये निधी वाटला जातो एक दुसऱ्याला, त्याच्यावरती चर्चा होते. परंतु कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रातल्या शहरांच्या संदर्भातल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलट इथे आमदार आहेत, संजय केळकर असतील, सरनाईक साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी प्रामुख्याने प्रश्न तिथे उचलले पाहिजेत. लोकसभेमध्ये मस्केंनी हिंदुत्व जरा बाजूला ठेवून ठाणे शहराबद्दल घनकचरा व्यवस्थापनाची काय व्यवस्था आहे, पाणी व्यवस्था आहे, याच्या संदर्भात कशी निधी आणली जाईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली याच्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे. त्यामुळे शोकांतिका आहे. एवढे शिकलेले सगळे लोकप्रतिनिधी असताना जर ठाणे शहराबद्दल किंवा शहरांमध्ये त्यांना जर चाड नसेल तर ही ठाणे शहरातील जनतेची शोकांतिका आहे आणि हे दुर्दैव आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयानं एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाअंतर्गत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवणं आणि कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणं आहे. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 47,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून हे कॅमेरे हॉटेल, दुकानं, पेट्रोल पंप, सोसायट्या, ग्रामपंचायती, शाळा आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जातील. या मोहिमेमुळे गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था सुधारणा, महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे. ही योजना प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय वाढवण्यात येतोय. पोलीस स्टेशन आणि सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष एकमेकांशी जोडले जाणार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला वेळीच प्रतिसाद देता येईल. या उपक्रमाचं उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर DS स्वामी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक भारत नांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं.
तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी. जे आहेत ते बसवलेले आहेत त्याच्या निरीक्षणाकरिता किती स्क्रीन्स ज्या आहेत त्या बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस तैनात असणार आहेत? आणि आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमच्या स्क्रीन सुद्धा वाढणार. आणि पोलीस कर्मचारी सर तरी पालघर असेल तर सिंधुदुर्ग रायगड बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवू. काही ठिकाणी ऑलरेडी CCTV कॅमेरे आहे. हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही स्कीम राबवू. नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशा प्रकारचं अलर्ट घेण्यात आलेलं आहे? नाही, तो वेगळा मुद्दा. आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशा प्रकारचा कमी झालेला आहे त्या संदर्भातली आव्हान क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे. पाहिल्यामध्ये क्राईम रेट जो आहे तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला आहे. नाही, ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार. आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे. त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का. तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो. नाही, सगळीकडे आहे ना. चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार. ओके, थँक्यू सर. महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीनं मिशन 100 दिवस या उपक्रमाअंतर्गत सर्व विभागांनी काम करावं. नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल त्या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं प्रतिपादन ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केलं. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महापालिकेवरील जबाबदारी आणखीन वाढली आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावलं उचलली जातील याचा विचार करावा असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महापालिकेत पहिला क्रमांक मिळाला आहे. अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झाली. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारं सादरीकरण यावेळेला केलं. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावं. तसंच या मूल्यांकनाचा जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करावी असंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू झालं असलं तरी ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डबे दिसून येत आहेत. शिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यानं पालिका टीकेचे धंदी ठरू लागली आहे. ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरातील सीपी तलाव भागात पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून त्यातून दुर्गंधी पसरते आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या 8 दिवसात या ठिकाणी 2दा आग लागली. या आगीच्या धुराचा त्रास झाल्यानं स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला. यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागाडीमार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान ठाणे महापालिकेनं सीपी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकोली येथील कचराभूमीवर नेण्यास सुरुवात केली. हे काम 24 तास आणि 3 सत्रांमध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी 90 वाहनं हा कचरा नेत आहेत. आत्तापर्यंत 12,000 मेट्रिक टन कचरा पालिकेनं आतकोली येथील कचराभूमीवर नेण्यात आलाय. दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणे तसंच मातीचा थर देण्याआधी शास्त्रोक्त पद्धतीनं काम सुरू आहे.
तसंच सीपी तलाव येथील कचऱ्याचे ढीग कमी होताच पालिका प्रशासनानं गेल्या 4 दिवसांपासून ठप्प झालेलं घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू केलंय. परंतु कचरा संकलन प्रक्रियेची विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामुळे ठाणे घोडबंदर नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डबे दिसून येत आहेत. शिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यानं रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढलेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, एकनाथ शिंदे. विविध मागण्यांसाठी नरेश म्हस्के यांनी वेधलं रेल्वे मंत्र्यांचं लक्ष. आणि ठाणे शहरात साचले कचऱ्याचे ढीग, काँग्रेसनं दिला आंदोलनाचा इशारा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.